गुमसुम रातों में जब यादों के पन्नों को खोला हमने तो सब कुछ मिटा हुआ पाया। गुमसुम रातों में जब यादों के पन्नों को खोला हमने तो सब कुछ मिटा हुआ पाया। खोने के डर से हमने जब ढूंढा उन्हें, खोने के डर से हमने जब ढूंढा उन्हें तो मुस्कुराते हुए अपने दिल में ही बसा पाया। प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक आठवणींचे पुस्तक असते. आठवणीतल्या पुस्तकातील पहिल्या क्रमांकाचे पान कोणते? तर जेव्हा आपल्यामध्ये समजूत यायला लागते तेव्हा एखाद्या घडलेल्या घटनेची नोंद कायमस्वरूपी आपल्याला करावीशी वाटते. खरं तर ते तुमच्या पुस्तकातील पहिले पान. जसजशी समज वाढत जाते तसतशी त्या पुस्तकाची व्याप्ती आणि पानांची संख्या देखील वाढत जाते. नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणाच्या आठवणी काही खासच असतात, ज्या त्याच्या स्वतःच्या म्हणजे अत्यंत खाजगी असतात. त्याला त्या कोणासोबत शेअर देखील करूशी वाटत नाही. तो त्या आठवणरूपी पुस्तकात कायमच्या बंद करून ठेवतो. पण जेव्हा तो तारुण्याचा टप्पा ओलांडून पुढे जातो तेव्हा एका छान संध्याकाळी एकांतात बसून आठवणींचे ते मखमली पुस्तक हळुवार उघडतो. त्याला उत्सुकता असते त्या आठवणीच्या प्रत्येक पानाचा गंध पुनश्च अनुभवण्याची. पण हाय रे किस्मत, तिची आणि आपली नजरानजर कधी झाली होती? आपल्या पहिल्या भेटीमध्ये तिने लगेच प्रतिसाद दिला होता की नाही? की दुसऱ्यांदा, बहुधा तिसऱ्यांदा? मग ती नेमकी कधी आणि कुठे भेटली होती? तिला भेटण्यासाठी आपण केलेली धडपड, तिने आपल्या प्रेमाला होकार लगेच दिला की नाही? बहुधा दुसऱ्यांदा. आपण तिला पहिल्यांदा प्रेमपत्र दिले तेव्हा सुरुवात कशी केली होती? प्रिये नाही, प्रिय. मेंदूवर कितीही जोर दिला तरी नेमकी इथे काही पाने कोरी आढळतात. एक मात्र नक्की की तिने आपल्या प्रेमाला फक्त प्रतिसादच नव्हे तर होकार देखील दिलेला. पण मग तिच्या आठवणी आपल्याला एकसंध आठवत नाहीयेत म्हणजे आपण तिला विसरूनच गेलो की काय? मग अशा वेळी आपल्या मदतीला येते ते म्हणजे आपले हृदय. एक वेळेस आपला मेंदू धोका देऊ शकतो पण हृदय ते कधीच नाही. फक्त आठवणच नाही तर तीच आपल्या हृदयात कायम आहे. छान सेन मोहक स्मिता हास्य करीत ती आपल्याकडेच पाहत असते. अगदी तसेच जेव्हा आपली आणि तिची अगदी पहिल्यांदा नजरानजर झालेली होती. आंसुओं के सैलाब से दर किनारा न कर सके क्योंकि वो मेरे अपने थे. आंसुओं के सैलाब से दर किनारा न कर सके क्योंकि वो मेरे अपने थे. कमबख्त बह रहे थे जिनके लिए वो तो पराये हो गए. अश्रू दुःख व्यक्त करण्याचा आणि पर्यायाने मन मोकळं करण्याचा एकमेव मार्ग. परंतु जो मनुष्य, मग तो स्त्री असो की पुरुष, आयुष्यात अजिबात रडत नाही तो काहीच जगला नाही. कारण डोळ्यातून अश्रू येणे हे तुम्ही जिवंत असण्याचे लक्षण आहे. ज्याच्या येतच नाही तो मनाने निर्जीव. प्रेमभंग झालेल्या प्रियसीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंवर तिलाच ताबा राहत नाही. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते वाहतच राहतात. तिच्या अश्रूंवर हक्क आहे कारण ते तिचे स्वतःचे आहेत. फक्त हक्क नाहीये तो तिच्या प्रियकरावर, कारण तो मनापासून तिचा कधीच झालेला नव्हता. त्याचे मनापासून नसणे ही तिची मोठी जखम आहे, जी कधीही भरून न येणारी आहे. एकसारखी ती जखम ठसठसत राहते. मग अशा वेळी व्यक्त होण्यासाठी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिने कितीही ठरवलं तरी ती रोखूच शकत नाही त्यांना. तिला फक्त एकाच गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की तिचे अश्रू ज्याच्यासाठी वाहत होते त्याला याची काहीच किंमत नाहीये. तो आता तिला कायमचाच दुरावलाय. तो तिच्या नाही तर कोणा दुसरीच्या सावलीमध्ये विसावलाय. कायमचाच.